नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. आमच्या साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते. आज आपण गर्भसंस्कारांचं महत्त्व आणि सेफ याविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत आत्मसंतुलन केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे. मॅमचं स्वागत करूया. डॉक्टर, स्वागत तुमचं. नमस्कार, थँक्यू. चला तर मग आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर मालविका तांबे यांना सुद्धा तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुमच्या काही आरोग्याशी संबंधित समस्या असतील तर त्याविषयी तुम्ही डॉक्टरांना विचारू शकता. डॉक्टर नक्कीच तुमच्या शंकांचं निरसन करतील आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022-6930-2444. चला तर आता चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, सगळ्यात आधी श्री गुरूंच्या संकल्पनेतनं गर्भसंस्कार निर्माण झाले आणि त्यानंतर गर्भसंस्काराचाच पुढचा टप्पा आपण म्हणूया सेफ ची निर्मिती झाली आणि ही सेफची संकल्पना जी आहे ती सगळ्या समाजापर्यंत पोहोचावी ही सुद्धा श्रीगुरूंची इच्छा होती आणि त्या दृष्टीने आपण सगळी पावलं उचललेली आहेत. काय सांगाल? बघा, कसं आहे की ॲक्च्युली सेफ जे आहे ते म्हणजे संतुलन आयुर्वेदा फर्टिलिटी एक्सपिरियन्स आहे. तर तो खरं गर्भसंस्कार एक त्याचा भाग आपण म्हणू शकतो. म्हणजे कसं असतं की आपल्याला जर का बाळ व्यवस्थित हवं आहे, स्वतःचं पण तब्येत चांगली हवी आहे, नंतर सगळे जे डिलिव्हरी नंतरचे त्रास होतात ते सगळे नको असतील, परत दुसरं बाळ तुम्हाला पुढे हवं असलं तर त्याच्याकरताही शरीरामध्ये ताकद वगैरे सगळं व्यवस्थित राहील. तर या सगळ्याचा एकूण आपण जे म्हणतो ना की काम करण्याची जी पद्धत आहे ती संतुलन आयुर्वेदा फर्टिलिटी एक्सपिरियन्स आहे. तर नॅचरली त्याच्यातला गर्भसंस्कार पण एक भाग आहे. म्हणजे गर्भसंस्काराचं पुढचं पाऊल सेफ नाही आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण कसं करतो की पहिलेपासून अगदी म्हणजे गर्भ राहण्याच्या पूर्वीपासून आपण व्यवस्थितपणे सगळी काळजी घ्यायला सुरू करतो आणि मग ते पूर्ण डिलिव्हरी नंतरपर्यंत सगळी काळजी त्याच्यामध्ये असते. आता गर्भसंस्कार म्हटलं की लोकांच्या डोक्यामध्ये काय येतं पहिलं महत्त्वाचं की बाबा गर्भवती राहिल्यानंतर आपल्याला काहीतरी याच्यावरती मेहनत घ्यायची आणि त्यामुळे बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की आपण पहिले न जाता एकदा गर्भ राहिला की दुसऱ्या महिन्यात तिसऱ्या महिन्यात आपण जाऊया आणि मग गर्भसंस्कार करूया. तर ही खरं श्री गुरुजींची संकल्पना नव्हती. श्री गुरुजींचं म्हणणं सुरुवातीपासून असंच होतं की आपलं प्रत्येक आयुष्यातलं जे काही चेंजेस असतात ते सगळे बाळापर्यंत पोचत असतात. त्यामुळे काही सूक्ष्म संस्कार असतात की जे आपल्याला न कळत बाळापर्यंत जाऊ शकतील. तर खूप अवेअरफुली गर्भधारणा होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच अगदी गर्भ राहण्यापूर्वीपासून सगळी मेहनत कशी घ्यायची ह्याची कल्पना ते लोकांना देत असत, त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन करत होते. तर त्यामुळे आपण ह्याला फक्त एक आपण म्हणतो ना की नवीन टर्म कॉइन केली आहे की संतुलन आयुर्वेदा फर्टिलिटी एक्सपिरियन्स, की लोकांपर्यंत ही माहिती जाणं खूप आवश्यक आहे की जर का तुम्हाला गर्भधारणा व्यवस्थितपणे करायची असली तर त्याच्याकरता आयुर्वेद तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकते. म्हणजे अवेअरनेस ज्या लोकांमध्ये आहे की आपल्याला एक चांगलं सुदृढ आणि व्यवस्थित बाळ हवं आहे त्यांना सुद्धा, आणि ज्या लोकांना बाळ होत नसेल तर त्याच्याकरता सुद्धा ही फर्टिलिटी आपण आयुर्वेदाच्या मार्फत कशी वाढवू शकतो त्या सगळ्याचा विचार या संतुलन आयुर्वेदा फर्टिलिटी एक्सपिरियन्समध्ये केला जातो. त्यामुळे या दोन्ही गोष्टी खरं एकच आहेत, पण सेफचं कार्यक्षेत्र जास्त विशद आहे किंवा जास्त मोठं आहे त्याच्यातनं असं मला वाटतं. मॅडम, एक फोन येतोय कोल्हापूरवरनं प्रकाश यांचा, त्यांचा कॉल घेऊया आपण. प्रकाशजी, विचारा डॉक्टरांना, प्रश्न विचारा. आमचं एक नातू 5 महिन्याचा आहे आणि तो दिवसात झोपतच नाही. झोपला तरी 15-20 मिनिटातच उठतोय. त्यामुळे घरी सगळं प्रॉब्लेम होतोय स्वयंपाक करण्याचा वगैरे आईला तिच्या. अच्छा, किती महिन्याचा आहे सर? सॉरी, मला ऐकू नाही आलं. 5 महिने उद्या पूर्ण होतात मॅडम. उद्या 5 महिने पूर्ण होत आहे. ओके, लहान आहे. अगदी खरंय. कसं असतं, लहान बाळ आहे ते झोपतं जास्त, हे तेवढंच खरं आहे. आणि साधारण 5 महिन्याच्या वयात आपण म्हटलं तर कमीत कमी एक साधारण 12-14 तासाच्या वर तरी पूर्ण 24 तासामध्येची झोप जी आहे ती झाली पाहिजे. सध्याच्या काळामध्ये जे आपण बघतो आहोत की एक तर आजूबाजूला TV चालू असतो, मोबाईल्स चालू असतात. आपले एकूण म्हणतो ना की धकाधकीचं आयुष्य जसं आपल्याला बाहेर झालेलं आहे तसंच घरामध्ये सुद्धा साधारणपणे आपल्याला दिसतंय. आणि त्यामुळे एकूणच लोक असं सांगतात की मुलांची झोप जी आहे ती कमी झालेली आहे आणि ते आपल्याला आढळतच आहे. त्याच्यामध्ये काय, लहानपणापासून आपण म्हणून मुलाला तेल लावणं रेग्युलरली ते गरजेचं आहे की सकाळ संध्याकाळ तुम्ही तेल लावा. त्याच्यानंतर बाळांना व्यवस्थितपणे आपण दुपटं किंवा साडीतनं काही तुम्ही तयार केलं असलं तर त्याच्यामध्ये मुलांना गुंडाळून ठेवण्याची जी पद्धत पूर्वीच्या काळी होती, त्यांच्या कानामध्ये तेल घालण्याची पद्धत होती, डोक्यावरती टोपडं लावायची पद्धत होती. तर या सगळ्यांनी बाळाला जे गर्भामध्ये जो प्रोटेक्टिव्ह फील असतो तो मिळायला मदत मिळते आणि त्याच्यामुळे बाळ जास्त झोपायची असं आपल्याला अनुभव आहे. आता आजच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी नाही सांगितल्या जातात. म्हणजे तुम्ही बाळाच्या कानात तेल घालू नका, डोळ्यामध्ये काजळ घालू नका,
तेल लावायची डोक्याला काही गरज नाही, सकाळ संध्याकाळ मसाजची तर मुळीच गरज नाही आहे, बाकीची मुलं नाही का मोठी होतात ते वगैरे, अशा प्रकारचे काहीही कारणं देऊन या सगळ्या गोष्टींपासून मुलांना लांब ठेवलं जातं. त्याचबरोबरीने आपल्याला जी काळजी घ्यायला पाहिजे की बाबा लहान मूल आहे तर ते जास्त प्रकाशाच्या संपर्कात नाही आलं पाहिजे, किंवा त्याची जी काही बाळंतिणीची खोली पहिलेच्या काळामध्ये असायची तर तिथे थोडासा अंधार ठेवला जायचा. हे सगळं सुद्धा आपण सर आजच्या काळामध्ये करत नाही. तर जेवढा प्रकाश जास्त असतो तेवढे झोप जी आहे ती कमी होते. आता पहिलेचे लोक मला आठवतात की 9, 9:30, 10पर्यंत आरामात झोपून जायचे. आता आजच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं तर घरची लोकच झोपत नाही. 12, 12:30, 1 म्हणजे लोक आरामात सांगतात की अहो मी खूप वेळेत झोपतो, 11, 11:30, 12 ॲट द मोस्ट, त्याच्याहून जास्त डॉक्टर मी उशीर करत नाही. तर 11, 11:30, 12 हा आपल्याला उशीरच वाटत नाही, कारण की आपल्या आजूबाजूला कृत्रिम प्रकाशच खूप प्रमाणात आहे. त्यामुळे मुलांना झोपवायचं असेल ती खोली जी आहे ती अगदी शांत असली पाहिजे, तिथे उजेड कमी असला पाहिजे. या सगळ्याची काळजी तुम्ही नक्की घ्या सर. मला वाटतं की त्याच्यात फरक पडायला सुरू होईल आणि बाळाला संतुलन रिलॅक्स सिरप सारखं जे सिरप आहे ते नियमित द्यायला सुरू करा, तर त्याचाही फायदा त्याला मिळू शकेल नक्की. यानंतर आणखी एक फोन येतो डॉक्टर, पुण्यावरनं सुरैया शेख आहेत. सुरैयाजी स्वागत आहे तुमचं, विचारा प्रश्न. मॅडम, हां, माझी बहिणीची मुलगी 5 वर्ष झालं तिला मूल नाही. अच्छा, काय वय ताई त्यांचं? अहो माझ्या बहिणीच्या पोरीला 5 वर्ष झाले मूल नाही. हो, वय वय काय वय काय त्यांचं? वय तिचं आता 22 वर्ष चालू आहे तिला. अच्छा, हे मला वाटलंच ऍक्च्युली आता. पण कसं आता तर लग्नाला जरी 5 वर्ष झाली असली तरी आपल्याला वयाचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. 22-23 वर्षाचं वय जे आहे त्याच्यामध्ये अजून शरीरामध्ये सगळे धातू तयार होत असतात आणि फार कमी वयामध्ये जर का हे दिवस राहिले ना तर आईचं पण जे स्वास्थ्य असतं ते खराब होतं आणि बाळांपर्यंत सुद्धा जे पोषण मूल्य आहे ते व्यवस्थितपणे पोहोचू शकत नाही. अर्थातच जर का लग्नाला 5 वर्ष ऑलरेडी झाली असली, ऑलरेडी जे आपण म्हणतो की जे संबंध असतात ते जर का रेग्युलर बेसिसवरती येत असते, ते इतक्या वर्षांमध्ये दिवस न राहणं ह्याच्यात नक्कीच कुठेतरी बीजामध्ये दोष असण्याची शक्यता आहे. ते त्यांच्या मुलीच्याही असंच असू शकेल किंवा त्यांचे जे नवरा आहे, यजमान आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा तो दोष असण्याची शक्यता राहू शकेल. मला असं वाटतं ताई की त्यांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन घेतलं तर एकूण काय प्रकारचा त्रास आहे, काय टाईपची काउन्सिलिंग त्यांना लागू शकेल, आत्ता परिस्थिती आहे का शरीरामध्ये एखाद्या नवीन जीवाला जन्म देण्याची वगैरे, हे सगळं आपल्याला व्यवस्थितपणे बघावं लागेल. त्याची नीट तयारी करावी लागते. काहीतरी आपल्याला आहारातनं, रसायनातनं मदत जी आहे ती करावी लागू शकते. आता तूर्त तरी मी एवढंच सांगेन की त्यांच्याकरता तुम्ही संतुलनचे जे फेमिनाईन बॅलन्स आसव आहे ते नियमितपणे त्यांना घ्यायला सांगा. त्याचबरोबरीने धात्री रसायनसारखं जे रसायन आहे तेही नियमितपणे घेतलं तर एकूणच स्त्री संतुलन जे शरीरात गरजेचं असतं ते व्हायला तरी त्यांना मदत जी आहे ती नक्की मिळू शकेल. आणि प्रत्यक्ष मार्गदर्शनानंतर आपण बाकीची सुद्धा काळजी काय घ्यायची ते नक्की त्यांना समजवू शकू. नक्कीच. डॉक्टर मालविका, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की सेफच्या अगदी त्याच्या निर्माणापासून ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत तुमचा महत्त्वाचा वाटा आहे या सगळ्या संकल्पनेच्या विकासामध्ये. तर मला एक असं विचारायचं की रुग्णाच्या प्रजनन क्षमतेनुसार त्याला गर्भधारणेसाठी तयार करण्यापर्यंत, ते गर्भधारणा होईपर्यंत आणि बाळ झाल्यानंतर आणखी 2 वर्ष आपण या सगळ्याचं नियोजन सेफच्या माध्यमातून करतोय. तर त्याविषयी आम्हाला जरा तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. बघा कसं असतं की आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपण आता घर बांधायला घेतलं तर आपण कसं आधी ठरवतो की जमीन कुठली घ्यायची, मग आर्किटेक्ट नेमतो, मग आपल्या घरात काय गरजा आहेत ते बघतो, त्याच्यानंतर आपण सगळं प्लॅनिंग करून ते घर बांधायला सुरू करतो. त्याच्यातही आपल्याला इंच न इंच, मिलीमीटर सगळं मोजून त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग सगळं करावं लागतं. तर आपण एका अख्ख्या आयुष्याला जन्म देणार आहोत ना, तर त्याची तर किती व्यवस्थितपणे आपण तयारी केली पाहिजे. एकदा बाळ जन्माला आलं की त्याच्यामधले बदल करणं खूप अवघड असतं. त्यामुळे आयुर्वेदाने काय सांगितलेलं आहे की तुम्ही एकदा व्यवस्थितपणे ठरवायला पाहिजे की मला आता बाळ हवं आहे आणि त्याच्या अनुषंगाने तयारी करणं सुरू करायला पाहिजे. ती मानसिक पण असते, शारीरिक पण असते आणि नॅचरली आध्यात्मिक सुद्धा असते. आध्यात्मिक म्हणजे काहीतरी देवाचे जाऊन आपण उपचार करतोय असं नव्हे, तर आपल्याला एकूण सामाजिक परिस्थितीच्या हिशोबाने बाळ कसं हवंय, काय हवंय, त्या सगळ्याचा विचार आपल्याला करावा लागतो.
आता पहिलेच्या काळामध्ये आपण कदाचित मॅथमॅटिक्स वगैरेचा एवढा विचार केला नसता, पण आजच्या काळात आपण अभ्यासाची पद्धत पाहिजे तर आपल्याला असं वाटतं की नाही बाबा, जे मूल होणार आहे ते मॅथमॅटिक्स मध्ये पण हुशार असलं तर जास्त बरं. तर अशा सगळ्या दृष्टीने सुद्धा विचार आपल्याला त्याच्यामध्ये करावा लागतो. तर त्यामुळे आपण कसं करतो की जेव्हा जे स्त्री आणि पुरुष असतात कपल, त्यांना बाळ हवं अशी इच्छा असते, तेव्हा त्यांचं व्यवस्थितपणे आपण आयुर्वेदिक दृष्ट्या सगळं डायग्नोसिस करतो. अगदी सर्दी खोकल्यापासून छोटासा त्रास किंवा घराण्यामध्ये असलेले मोठे मोठे त्रास जे आहेत त्या सगळ्यांचा विचार करून आपण त्या दृष्टीने औषधोपचार काही गरजेचा असला, आपल्याला पंचकर्म करून शरीराची शुद्धी करावी लागत असली तर त्याच्यामध्ये काय काय प्रकारचे आपल्याला औषधं वापरावी लागतील, वस्ती द्यायची असेल तर काय प्रकारचे कॉम्बिनेशन्स आपल्याला घ्यावे लागू शकतात, या सगळ्याचा विचार आपल्याला त्याच्यामध्ये करावा लागतो. कधीतरी काही आपल्याला फार मेहनत घ्यायची गरज नसली तर 10 दिवसात सुद्धा ही शुद्धी होऊ शकते. कधीतरी आपल्याला एक 10-12 दिवस, 2-4 दिवस असं फॉलोअप घेत घेत आपल्याला 3-4 महिन्याचा सुद्धा कालावधी लागतो सगळी तयारी करण्यामध्ये. ही सगळी तयारी झाल्यानंतर मग खाण्यापिण्याची कशी काळजी घ्यायची, स्वतःचं एकूण आरोग्याची काळजी कशी घ्यायची, हे सगळं आपण त्यांना त्याच्यामध्ये समजवतो. आणि त्यानंतर मग व्यवस्थित सगळे बदल दिसले की मग आपण त्यांना गर्भधारणाकरता कधी प्रयत्न करू शकता आणि त्याच्यापासून मग सगळं मार्गदर्शन पुढचं सुरू होतं. त्यामुळे ही एक खूप जटिल प्रक्रिया आहे की जी पर्सन टू पर्सन चेंज होत राहते. तर त्यामुळे त्याच्याकरता प्रत्यक्ष मार्गदर्शन जे आहे ते घेणं अत्यंत गरजेचं ठरतं. पुढचा फोन घेऊया डॉक्टर. मैथिली आहेत पुण्यावरनं. मैथिलीजी प्रश्न विचारा डॉक्टरांना. हॅलो. हां बोला. हॅलो. हां बोला मैथिलीजी, प्रश्न विचारा तुमचा. हॅलो, नमस्कार मॅडम. हां बोला बोला, प्रश्न विचारा. हा मॅडम, माझा प्रश्न असा होता की मला डायबिटीज आहे. हॅलो. हां बोला बोला, तुमचा प्रश्न पूर्ण सलग विचारा. मला डायबिटीज आहे, तर मी प्रेग्नन्सी ठेवू शकते का मॅडम? ताई, तुमचं वय काय आहे आणि कधीपासून डायबिटीज आहे तुम्हाला? मला सेकंड प्रेग्नन्सी मध्ये डायबिटीज आला होता. मला एक मुलगी आहे, माझं वय आता 34 आहे. अच्छा मॅडम, मी हां बोला बोला बोला, निसंकोचपणे विचारा. 34 आहे. हा काय, पुन्हा एकदा विचारा. 34 वय आहे ना? 34 वय. बघा, एकतर पहिली गोष्ट की आपल्याला जी तयारी करायला सांगितलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्या दोषांचं सुद्धा निवारण जितक्या म्हणजे स्तरापर्यंत आपल्याला शक्य असतं तेवढ्यापर्यंत आपण प्रयत्न जो आहे तो नक्की करतो. प्रत्येक केसमध्ये आपल्याला तेवढाच रिझल्ट मिळतो असं जरुरी नाहीये. पण माझं एक म्हणणं राहील की आपल्याला जर का माहिती की बाबा आपण ज्या गाडी ज्या पुलावरून नेणार आहे त्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी दोष आहे, तर आपण तेवढी स्पीड कमी ठेवू, आपण गिअर्स कुठले टाकायचे त्याचा नीट विचार करू, लेफ्टने जाऊ का राईटने जाऊ ह्याची आपण काळजी घेऊ, रात्रीच्या वेळेस जाणार नाही त्या ब्रिजवरून याची आपण काळजी घेऊ शकतो. त्यामुळे दोष आहे एकदा माहिती असलं की आपल्याला काय प्रकारची काळजी घेण्याची गरज पडू शकेल ते आपल्याला समजू शकतं. त्यामुळे आपल्याला प्रवास थांबवायचा असं बिलकुलच नाहीये, कारण की आपल्याला बाळ हवं आणि ठीक आहे, आता डायबिटीज आहे, थायरॉइड आहे, PCOS आहे, बाबा दुसरे काय काय आपल्याला इतर त्रास दिसतात आहे, तर म्हणून काय आपण आई होण्यापासून वंचित राहायचं का? तर असं मुळीच नाहीये. फक्त त्याच्याकरता काळजी जी आहे ती थोडीशी आपल्याला जास्त घ्यावी लागू शकते. कारण की डायबिटीज म्हणजे काय आहे की शरीरामध्ये आपण जे काही अन्न आत देणार आहोत त्याचा वापर व्यवस्थित स्वतः करताच होत नाहीये, तर बाळापर्यंत ते सगळं कसं जाणार आहे याचा आपल्याला विचार नक्कीच करावा लागतो. त्यामुळे त्या अग्नीवरती कशा प्रकारचं कार्य करायचं की जेणेकरून पुढे शुगर लेवल्स पण नॉर्मल राहतील, तरी बाळाचं पोषण व्यवस्थित होईल आणि एवढंच नव्हे तर आईची सुद्धा तब्येत जी आहे ती व्यवस्थित राहायला मदत मिळू शकते. तर त्याच्याकरता म्हणून पंचकर्मामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उपचार जे आहेत ते करावे लागू शकतात. आपल्याला औषधांची जी काही मांडणी आहे ती जास्त व्यवस्थितपणे करावी लागते. आहार जो आहे तो खूप विचारपूर्वक आपल्याला त्याच्यामध्ये करावा लागतो की जेणेकरून 6व्या-7व्या महिन्यामध्ये की जिथे शरीराला एकूणच सगळं मॅनेज करायला थोडंसं अवघड पडायला लागतं, अशा वेळेला परत शुगर लेवल्स वाढले आणि काही आपल्याला औषधं रासायनिक वगैरे त्याच्याकरता ॲलोपॅथिक वगैरे घ्यावी लागली तर गोष्ट वेगळी, पण तोपर्यंत तरी शरीराला स्वतःला मॅनेज करता येते का याची काळजी आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. तर ऑलरेडी ताई तुम्हाला एक मुलगी आहे, डायबिटीज जरी आता झालेलं असलं तरीही आपण व्यवस्थितपणे ही तयारी करून दुसऱ्या
गर्भधारणेकरता दुसऱ्या बाळाकरता प्रयत्न करायला हरकत काहीही नाही आहे. हे अगदी तुमच्या मनामध्ये शंका जी आहे ती पूर्णपणे काढून टाका. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, आणखी एक गोष्ट अशी की ज्यांना संतती हवी आहे, असे ज्यांना आई बाबा व्हायचं आहे, असे जोडपी जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा साहजिकच गुणदोष दोघांमध्येही असतात, भले मग ते स्वभावातले असो किंवा शरीरातले असो. तर त्या दृष्टीने सेफमध्ये आपण कशा प्रकारे उपचार देतो? बघा कसं आहे की आपण जेव्हा म्हणतो आहोत की आपण आयुर्वेदातनं वर्क करतो, तर तेव्हा ते शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या तिन्ही स्तरांवरती काम केलं जातं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की लोक जेव्हा पंचकर्माला येतात तर तेव्हा आपण नुसतंच त्यांना थेरपीज देतोय असं नव्हे, तर आपण जे निसर्गरम्य वातावरणात त्यांना ठेवतो, कारण की तिथे आपण प्रत्येक तत्वाची शुद्धी, म्हणजे जे पंचतत्व आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत त्या 5 तत्वांच्या शुद्धीकडे आपण लक्ष देतो. तिथे मेडिटेशन रेग्युलरली होतं, तिथे व्यायाम प्रकार जे आहेत ते खूप वेगळ्या प्रकारचे आहेत. तर एकूण ज्या वातावरणात आपण राहतो ना त्याच्यातनं फरक लोकांमध्ये आपल्याला खूप दिसतो. म्हणजे बऱ्याचदा लोक सांगतात सुद्धा की संतुलन पंचकर्म केल्यानंतर एकूण स्वभावात सुद्धा खूप फरक झाला. म्हणजे सहनशक्ती वाढते, आपण म्हणतो ना की आनंदी स्वभाव आहे तो थोडासा वाढतो, निगेटिव्हिटी एकूण जे अप्रोचमधली असते ती कमी होऊन सकारात्मक भाव आयुष्यामध्ये वाढायला मदत मिळते. तेवढंच नव्हे तर स्त्री पुरुषातलं म्हणजे नवरा बायकोतलं आपसातलं जे रिलेशनशिप आहे तेही सुधारायला मदत मिळाली आहे असंही बरीच लोक आपल्याला सांगतात. तर त्यामुळे आपल्याला प्रत्येक स्तरावरती आयुष्याच्या वर्क करायला आयुर्वेदाच्या माध्यमातून मदत जी आहे ती मिळू शकते. नंतरही घरी गेल्यावरती आपण स्वास्थ्य संगीत आहे ते नियमितपणे ऐकायला सांगतो. घरातले जी मोठी लोक असतात त्यांनाही आपण बऱ्याचदा काउन्सिलिंगला वगैरे बोलवतो की कशा प्रकारे तुम्हाला गर्भवती स्त्रीची काळजी घ्यावी लागू शकते, काय तिची मानसिकतेचा तुम्ही विचार केला पाहिजे. तर हे सगळी काळजी जी आहे ती आपण शिकवत असतो. आता नॅचरली समोरच्याची पण तेवढी शिकण्याची इच्छा असली पाहिजे. ज्यांनी पंचकर्म केलं त्याला तर आपल्याकडे राहावंच लागतं, पण कुटुंबातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा आपण सजेशन देतो की तुम्ही एकदा येऊन भेटा. त्यामुळे सर्वांगीण विचार जो आहे तो आपण त्या बाळाकरता करत असतो, कारण की आजूबाजूला सुद्धा चालू असलेले जे मानसिक विकार असतात, म्हणजे चुकीचं वागणूक जी असते ती सुद्धा त्या गर्भातल्या बालकाला अफेक्ट करत असते. हे तुम्ही नक्की लक्षात ठेवायला पाहिजे. नक्कीच. डॉक्टर, पुन्हा एकदा आपल्याबरोबर मैथिलीजीच आहेत, मगाशी त्यांचाच फोन होता, त्यांना आणखी काही प्रश्न विचारायचे आहेत. मैथिलीजी विचारा, तुमचा पुन्हा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार मॅडम. माझं पहिल्यापासून 9 महिन्यापर्यंत ट्रीटमेंट तुमच्याकडे होऊ शकते का? तुमच्याकडनं करायची मला ती ट्रीटमेंट. आणि तिथे, आणि तुम्ही पुण्यात कुठल्या हॉस्पिटलमध्ये येता का आठवड्यात वगैरे, असं म्हणजे मला जवळ पडेल. पण ही ट्रीटमेंट तुमच्याकडे करायची बॉस, तर असं काही ऑप्शन आहे का? मी करू शकते का पहिल्या महिन्यापासून तर डिलिव्हरी पर्यंत वगैरे? अच्छा, नक्कीच सांगतील याबद्दल मैथिलीजी मॅडम. मॅम उत्तर कसं आहे बघा, म्हणजे आपल्या संतुलनमध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत की ज्याचे सगळे डिटेल्स ॲक्च्युली मला वाटतं की स्क्रीनवरती जातच असतील. तर संतुलनचं जे मुख्य केंद्र आहे आत्मसंतुलन ते कारल्यात आहे, म्हणजे ते लोणावळ्याच्या जवळ आहे. आणि दुसरं जे केंद्र आहे पुण्यातलं, या दोन्ही केंद्रांना मी असतेच. फक्त त्याच्याकरता तुम्हाला वेळ घेऊन यावं लागतं. पण तसं काही नाही, संतुलनचे प्रत्येक जे चिकित्सक आहेत ते सगळे सेफचे सगळं जे गायडन्स आहे व्यवस्थितपणे तुम्हाला देऊ शकतात. तर तुम्हाला जिथेही जमत असेल तिथे जाऊन तुम्ही व्यवस्थितपणे ट्रीटमेंट घेतली तर ते चालूच शकेल. सगळं जे आहे ते श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या हिशोबानेच आपण करत असतो. त्यांनी आजपर्यंत आम्हाला जे शिकवलेलं आहे की औषधं कशी तयार करायची, त्याचं कशा प्रकारे इफेक्ट आपण बघितला पाहिजे, त्या सगळ्या अनुषंगानेच आपण त्याच्यावरती वर्क करत असतो. त्यामुळे रिझल्ट्समध्ये चेंजेस कुठल्याही डॉक्टरकडे संतुलनच्या तुम्ही गेलात तर फरक पडणार नाही आहे. पण तरीही तुमची इच्छा असली तर मी प्रत्यक्ष तुम्हाला नक्कीच भेटू शकते, कारण की आपण कार्यच करत आहोत ते समाजाकरता करत आहोत. आणि त्याच्याकरता कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन लागत असेल, मदत लागत असेल तर ते सगळं द्यायला आपण आहोतच अवेलेबल. तुम्ही नंबर्सच्या हिशोबाने तुम्ही जे काही तुम्हाला आता दिसत असतील त्याच्यावरती तुम्ही संपर्क केलात तर नक्कीच चालू शकेल. आणि नाहीतर माझा ईमेल ID अगदी सोपा आहे, डॉक्टर मालविका, म्हणजे DR आणि मालविका @santulan.in, म्हणजे अगदी सोपा आहे. त्याच्यावरती तुम्ही जरी मला मेल पाठवलीत तर मी तुमच्या सगळ्या शंकांचं समाधान जे आहे ते नक्की करू शकेन. अच्छा, यानंतर मुंबईवरून एक फोन आहे आपल्याला, संतोष यांचा, त्यांचा कॉल घेऊया. संतोषजी, स्वागत आहे तुमचं, विचारा प्रश्न. मॅडम, मुंबईमध्ये आपलं काही म्हणजे आपल्या सेंटर आहे का की जेणेकरून आता वाईफ माझी प्रेग्नेंट आहे?
त्यांची वाईफ प्रेग्नंट आहे. चांगलं आहे सर. एक तर तुम्ही विचार करता आहात की काहीतरी व्यवस्थितपणे मार्गदर्शन त्याच्याकरता घेतलं जाईल, ते चांगली गोष्ट आहे. आपलं malaad वेस्टमध्ये सेंटर आहे संतुलन आयुर्वेदा. मला असं वाटतं की आजकाल आपण सगळे इंटरनेटवरती आहोतच, तर तुम्ही संतुलन आयुर्वेदा मुंबई जरी सर्च केलं किंवा malaad सर्च केलं तरीही तुम्हाला त्याचे सगळे डिटेल्स जे आहेत ते मिळू शकतील. आणि नाहीतर स्क्रीनवरती दिलेले जे नंबर्स आहेत त्याच्यावरतीही तुम्ही कुठे संपर्क केला किंवा ईमेल पाठवली तर तिथूनही तुम्हाला मार्गदर्शन जे आहे ते नक्की मिळू शकेल. आणि मगाशी मी जसं सांगितलं की माझा ईमेल ID अगदी सोपा आहे, डॉक्टरचं DR आणि मालविका MALVIK@santulan.in. ह्याच्यावरती जरी तुम्ही तुमची कुठली क्वेरी पाठवली तरीही मार्गदर्शन मिळायला सोपं पडू शकेल. किंवा dispensary@santulan.in ह्याच्यावरतीही तुम्ही क्वेरीज पाठवल्या तरीही मार्गदर्शन जे आहे ते व्यवस्थित तुम्हाला मिळू शकेल. अच्छा डॉक्टर, आणखी एक पुण्यावरून फोन आहे मधुसूदन यांचा, त्यांचा कॉल घेऊया. मधुसूदनजी विचारा, प्रश्न विचारा. मधुसूदनजी प्रश्न विचारा तुमचा. हा नमस्कार डॉक्टर. हा नमस्कार. माझं नाव मधुसूदन गोसावी आहे. मी पुण्यातून प्रश्न विचारतोय. माझं वय आता 70 आहे. माझी अँजिओप्लास्टी किंवा पित्ताशय काढणं किंवा अल्सर जाणं हे प्रकार झाले आणि नंतर या 29 फेब्रुवारीला माझं हृदय 20% चालत होतं. त्यामुळे शॉक ट्रीटमेंट देऊन ते हे केलंय. पण मला जी त्यांनी औषध गोळ्या दिल्या 6 सकाळी रात्री, त्यांनी पित्त फार वाढतं आणि त्यांनी मला ज्या गोळ्या दिल्यात रेंट्या त्या 150 mgच्या दिल्यात. त्यामुळे मला भीती वाटते की किडनी वर काही वाईट परिणाम होईल का. तर ह्याच्यावर पित्त जाण्याकरता रेंटेडला टाळून काही दुसरी गोळी देता येईल का? ओके, कसं आहे कधीतरी आपलं म्हणतो ना की शरीरामध्ये अशा प्रकारचे काही दोष असतात की ज्याच्यामुळे औषधोपचार करणं, सर्जरीज करणं या सगळ्याची गरज पडू शकते. आता ऑब्व्हियसली तुम्ही एवढे जागरूक आहात की या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत, पण त्याचा काही तुमच्या शरीरावरती दुष्परिणाम होऊ नये ह्याच्याकरता तुम्ही प्रयत्न करू इच्छित आहात. तर सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीरात जर का पित्त वाढते किंवा हीट वाढते वाटत असलं तर संतुलन पित्त शांती सारख्या गोळ्या आहेत त्या तुम्ही नियमितपणे सकाळ संध्याकाळ घ्यायला सुरू करून टाका, म्हणजे शरीरातलं पित्त शमन व्हायला नक्की मदत मिळेल. त्याचबरोबरीने रोज रात्री झोपता संतुलन अभिपत्तिकर सारखं जे चूर्ण आहे तेही नियमाने घेतलं तर एकूणच शरीरामध्ये सगळं पचन व्यवस्थित राहायला, लिव्हर वगैरेचे सगळं कार्यक्षमता व्यवस्थित राहायला तुम्हाला मदत मिळू शकेल. आणि आयुर्वेदामध्ये पुनर्नवासव सारखं एक खूप छान आसव आहे की जे आपल्या शरीरामध्ये कुठलंही फ्लुइड इम्बॅलन्स असलं तर त्याच्याकरता मदत करतं. त्यामुळे लिव्हर आणि किडनी या दोन्हीच्याही वर्किंग पॅटर्नवरती याचा चांगला आपल्याला मदत मिळताना दिसते. त्यामुळे जर का कुठली रासायनिक औषधं घ्यावीच लागली किंवा रसायनं आपल्या पोटामध्ये रेग्युलरली जातच असली आणि त्याच्याकरता काही आपल्याला दुसरा पर्याय नसला तर अशा वेळेला पुनर्नवासव सारखा आसव सकाळ संध्याकाळ अगदी नियमाने घ्यायला सुरू करा की जेणेकरून तुमचे कुठलेही त्रास जे आहेत ते वाढणार नाही ॲज अ साईड इफेक्ट. तर ही तुम्ही काळजी नक्की घ्या आणि प्रत्यक्ष मार्गदर्शन जर का घेतलं तर तुमच्या प्रकृती किंवा वयाच्या हिशोबाने काही त्रास होत असला तर त्याच्यावरतीही आपण ॲज अ प्रोटेक्शन जे आहे ते औषधं नक्कीच देऊ शकू. नक्कीच डॉक्टर, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार. आमचे खूप छान चर्चा रंगली आहे, अतिशय माहितीपर अशी चर्चा होती आपली आजची. येस, यानंतर आपण इथेच थांबतोय. नमस्कार. नमस्कार.